नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र. आज तुम्हाला मी खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे. मित्र प्रतीक आणि शंकर यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. प्रतीक मन लावून शिकायचा, पण शंकरचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना शंकरला नेहमी बोलणी खावी लागायची, ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून. पण प्रतीक मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा. एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला. पण शंकरने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले, हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते, पण तू दोन्ही बाजूने लिहिले आहेस. आता शंकर घाबरला, कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त 2च तास राहिले होते. शंकरला घाबरलेल्या अवस्थेत पाहून प्रतीकने त्याला त्याचं लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेऊन बाजारात जाऊन नवीन वही आणली. इतकेच नाही तर शंकर सोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून शंकरने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणत्याही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला. तात्पर्य: लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवणे, काम करणे या 2 गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते, तसेच होणारे नुकसान टाळता येते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लहान भाऊ तुमच्यासाठी रोज नवनवीन अशा प्रकारच्या गोष्टी आणतो आणि सांगतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा एखादा चांगला मित्र भेटला असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा व त्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कमेंटद्वारे. नमस्कार. मिळूयात पुढच्या अशाच एका छान गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.